साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील 3 महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांची देखील आरोग्याची तपासणी झाली पाहिजे या हेतूने सोमवारी पोलीस मुख्यालयात सोलापूर महानगरपालिका आणि शहर पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने रॅपिड अँटीजन टेस्टिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालिकेमार्फत फीवर क्लिनिकच्या माध्यमातून छातीचा एक्स-रे, अँटीजन टेस्टिंग आणि इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्याची माहिती कोविड कंट्रोल रूमचे प्रमुख उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली आहे। लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यातले 72 लोकांचं स्वॅब घेणं झालेलं आहे। तेवढ्याच त्यांचं जे तपासण्या होऊन मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या दिलेल्या आहेत त्यातल्या 25 लोकांचा एक्स-रे काढलेला आहे। बाकी लोक तुम्ही पाहता इकडे वेटिंगमध्ये थांबलेले आहेत सर्व। त्यामुळं मोबाईल व्हॅनमध्ये ते फिटिंग केलेलं आहे, मध्ये एक ऑपरेटर आणि त्याला सहाय्यक असे आहेत ते त्यांचा डेटा पूर्ण घेतात, त्यांचा एक्स-रे काढतात। तो ऑनलाईन मुंबईला लॅबोरेटरीला डॉक्टरांकडे पाठवला जातो, तिथून त्याचा लगेच रिपोर्ट आम्हाला कळतो। त्याच्यात जर काही न्यूमोनॅटिक पॅचेस आहेत किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना लगेच रेफर करून स्वॅब पण घेतो आणि स्वॅब घेतल्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे का नाही हे कळतं आणि योग्य वेळी आपण ट्रीटमेंटसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल किंवा DCHCला आपण त्याला रेफर करतो। प्रत्येक नियोजन आपण प्रत्येक वॉर्ड वाईज, झोन वाईज नियोजन केलेलं आहे। जे 6 गाड्या आहेत त्यांचं नियोजन आम्ही तुम्हाला सर्वांना देत आहोत की ते कोणत्या टाईमला कुठे स्पॉटला राहतील। त्या एरियातील सर्व नगरसेवकांना पण आम्ही विनंती करतोय की त्यांनी पण लोकांना त्या स्पॉटला त्या एरियामध्ये मोटिवेट करून तिथं ह्या शिबिराचा उपयोग घेण्यासाठी मदत करावी आणि लोकांना पण आम्ही आवाहन करतो। त्याचं डिटेल शेड्यूल आम्ही वर्तमानपत्रात किंवा मीडियाला पण आम्ही देतोय। ऑनलाईन पद्धतीच्या प्रणालीचा वापर करून कमी वेळात रुग्णाच्या रोगाची स्थिती लक्षात येते। यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी मदत होत असल्याची माहिती डॉक्टर शीतल जाधव यांनी दिली। याचे जे काही एक्सरेचं जे काही फिल्म आहे टेलिरेडिओपॅथीने आपण हे कनेक्ट करत आहोत। मुंबईचे जे तज्ज्ञ लोक असतील ते आपल्याला सांगतील, अथवा आपल्याकडे महानगरपालिकेत देखील रेडिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडून देखील आपण अभिप्राय घेणार आहोत। अशा दोन्ही पद्धतीने आपण लगेच त्याच्यातलं जे काही जे ॲबनॉर्मॅलिटी असेल लंग्स ते आपण इमिजिएटली डिटेक्ट करून त्या पेशंट्सला त्या पद्धतीने आपण रेफर करणार आहोत। इमिजिएटली येतं, याला काही वेळ लागत नाही। यापुढे सोलापूर महानगरपालिका आणि शहर पोलीस आयुक्त यांच्या मार्फत संपूर्ण शहर परिसरात प्रतिबंधात्मक आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही यावेळी पोलीस उपायुक्त कडुसकर यांनी दिली। सोलापूर शहर या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आमचे जे काही पोलीस कर्मचारी आहेत, जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत आणि ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटी फॅक्टर्स आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी पोलीस हेडक्वार्टर या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंगचं प्रॉपर त्याची काळजी घेऊन या ठिकाणी आम्ही त्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रॅपिड अँटीजन टेस्ट चालू आहे। आपल्याकडे रॅपिड अँटीजन टेस्टचे किट्स आहेत, पण व्यक्ती जास्त टेस्ट करण्यासाठी उपलब्ध नाही आहेत। तर पोलिसांपासून सुरुवात करून लोकांच्या मनामध्ये हा अवेअरनेस जागृती करण्याचा देखील उपक्रम आपण म्हणू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त लोक पुढे येतील। आणि असिम्प्टोमॅटिक लेवलला जेव्हा आपण रॅपिड अँटीजन टेस्ट करतो, ती जेव्हा पॉझिटिव्ह येते त्यावेळेला आपल्याला होम क्वारंटाईनचा एक पर्याय उपलब्ध असतो। कारण लक्षणं जेव्हा निर्माण होतात तेव्हा आपल्याला एकतर हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं किंवा कोविड केअर सेंटरमध्ये राहावं लागतं, जे लोकांना अजूनही सायकोलॉजिकली ॲक्सेप्टेबल नाही आहे, म्हणजे लोक घाबरतात त्या गोष्टीला। पण रॅपिड अँटीजन टेस्ट केली आणि तुम्ही लक्षणं विरहित आहात तर तुम्हाला घरामध्ये सुद्धा वेगळ्या खोलीमध्ये, जिथे टॉयलेट बाथरूम आहे, खोलीमध्ये राहता येते, हा एक ऑप्शन लोकांकडे अवेलेबल होतो। त्यामुळे सर्व लोकांनी रॅपिड अँटीजन टेस्टचं जास्तीत जास्त करून घ्याव्यात।